जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालेला आहे। नवनीत राणा या अमरावतीमधून आता भाजपच्या उमेदवार आहेत। जात प्रमाणपत्रासंदर्भातलं त्यांचं हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं, मात्र कोर्टानं आता त्यांना तिथे दिलासा दिलेला आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना हा कोर्टानं मोठा आपण बघतोय दिलासा दिलेला आहे। नवनीत राणा यांना आता निवडणुकीचा त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आजच ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। एक सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सहभागी असलेले पाहायला मिळतात आणि त्यातच आता कोर्टानं त्यांना मोठा हा दिलासा दिलेला आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून आता रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हा मोठा दिलासा आहे नवनीत राणांना। हायकोर्टानं निर्णय दिलेला होता आणि या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात नवनीत राणांनी धाव घेतलेली होती आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय आता रद्द केलेला आहे आणि त्यामुळेच जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे। आजच नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। सभा झाल्यानंतर अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्याआधीच कोर्टाचा हा निर्णय देखील आलेला आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं आपला निकाल दिलेला आहे। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे आणि त्यामुळेच नवनीत राणांना हा मोठा दिलासा आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला। हायकोर्टानं निर्णय दिलेला होता आणि हा निर्णय आता सुप्रीम कोर्टानं रद्द केलेला आहे। त्यामुळे नवनीत राणा यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अमरावतीमधून नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार आहेत। आजच ते आपला अर्ज देखील दाखल करणार आहेत। न्यायाधीश जे.के. माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आपण बघतोय। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निकाल रद्द केलेला आहे। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। गजानन, नॉमिनेशन फॉर्म 28 तारीख को रिटर्निंग ऑफिसर ने चेक कर गजानन तुमच्याकडे पुन्हा एकदा मी येतो। आपण बघतोय महत्त्वाची ही बातमी आता सध्याची आहे। नवनीत राणा यांच्या संदर्भातली हायकोर्टानं नवनीत राणांच्या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टाकडून आता रद्द करण्यात आलेला आहे। न्यायाधीश जे.के. माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। ते नवनीत राणा यांच्या जात पडताळणी हे प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं, परंतु आता सर्वोच्च न्यायालयामधून तर गजानन उमाटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट आता जोडले गेलेले आहेत। गजानन, आपण बघतोय अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांच्या संदर्भातला हा दिलेला आहे। नक्कीच भाजपच्या उमेदवार अमरावतीच्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा जो आहे, नक्कीच मोठा दिलासा खासदार नवनीत राणा यांना आहे, कारण की आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज सर्वोच्च न्यायालयातून त्यांना दिलासा मिळालेला आहे। त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ते बोगस असल्याचा आरोप करण्यात आला होता। हायकोर्टातून त्यांना कुठलाही दिलासा जो आहे तो मिळाला नव्हता। शेवटी सुप्रीम कोर्टात त्याची प्रदीर्घ हेअरिंग चालली आणि आज महत्त्वाचा दिवस, कारण की आज उमेदवारी अर्ज नवनीत राणा भरतायत आणि त्यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे। जे प्रमाणपत्र हायकोर्टानं इनव्हॅलिड ठरवलं होतं ते प्रमाणपत्र आता सर्वोच्च न्यायालयाकडनं व्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे। यावरून त्यांचा जो राखीव मतदारसंघ आहे अमरावती, त्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा त्यांचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। नवनीत राणा यांना कॉन्फिडन्स होतच या निर्णयाबद्दल। गेल्या अनेक दिवस त्या प्रचाराला लागल्या होत्या आणि आज ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी त्यांनी केली होती, शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी, याच महत्त्वाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाकडनं त्यांना दिलासा मिळालेला आहे। हा नवनीत राणा यांना दिलासा म्हणता येईल, हा भाजपला दिलासा म्हणता येईल की नवनीत राणा या भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार आहेत आणि आज शेवटच्या दिवशी ते आपलं नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। तुम्ही आमच्यासोबत